जो आता बदलता जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, यावर आता तेच बघायला भेटतं, की केदारनाथला कोणी जातंय, कुटुश्यामला जातंय, वैष्णोदेवी जातंय, गणपतीपुळ्याला जातंय. पण यामागची जी श्रद्धा आहे, श्रद्धा दिसण्या अगोदर आपल्याला त्याच्या सेल्फीज दिसतात. आता काय होऊन गेलंय, आता मंदिरात जातात, मंदिराचे फोटो काढायचे, देवीचे फोटो काढायचे, तुमचे सेल्फी काढायच्या, या सगळ्या झाल्यामुळे प्रॉब्लेम असा निर्माण झाला आहे, की तुम्ही जी मंदिराची संकल्पना आहे तीच संपुष्ट. काय ताळमेळ असतो, की सोशल मीडियाचा आणि आपला अध्यात्माचा हा विषय म्हणजे कितपत बरोबर आहे, कितपत चूक आहे? अध्यात्म काय म्हणतं, अध्यात्मामध्ये ध्यान, योग याला खूप महत्त्व आहे. बरोबर. अध्यात्मामध्ये गवगवा नको आहे. हो, सगळ्यात महत्त्वाचं. अध्यात्मामध्ये गवागवा नको. तुम्ही जो गवगवा करतात, आजची तरुण पिढी फक्त त्या ठिकाणी गेल्यानंतर ध्यान, योग याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा मी सेल्फी केव्हा काढू, मी माझा फोटो केव्हा काढू आणि हा सोशल मीडियावर केव्हा टाकू, ब्लॉग कधी काढू, ब्लॉग केव्हा काढू. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आज असं म्हणायला गेलं तर पूर्वीच्या काळी केदारनाथ, वैष्णोदेवी किंवा या ठिकाणी जे जाणारे होते त्यांची संख्या तिप्पट झालेली.